बार्शी तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गटाच्या निवडणुकीत विद्यमान आमदार दिलीप सोपल यांचे मूळ गाव येळंब येथेही भाजपला 131 मतांनी आघाडी मिळाली आहे. विजयाबद्दल बोलताना राजेंद्र राऊत म्हणाले, ही जनता आहे. मी जनतेच्या कोर्टात जाऊन न्याय मागितला आणि जनतेने मला न्याय दिला. नगर परिषद, बाजार समिती आणि आता जिल्हा परिषद व पंचायत समित्या भाजपकडे आल्या आहेत. यावेळी राऊत यांनी विद्यमान आमदार दिलीप सोपल यांना टोला मारत म्हटले, मला गुंड प्रवृत्तीचे म्हटले जाते. मोठमोठे गुन्हे यांच्यावर दाखल आहेत. कोण किती मोठा गुन्हेगार आहे बार्शीकरांना माहिती आहे. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. जिल्हा परिषदेने 12 पंचायत समिती ज्यामध्ये भाजपने निर्विवाद विजय संपादन केलेला आहे, काय सांगा? निश्चितपणानं सुरुवातीला तर मी माझ्या तालुक्यातील सर्व जनता जनार्दनांचं, माझ्या माता भगिनींचं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती गेली 20 वर्ष ही पंचायत समिती आणि आताची 5 वर्ष रौप्य महोत्सव साजरा करण्याची संधी या तालुक्यातील जनतेने या ठिकाणी आम्हाला दिली. त्याबद्दल मी संपूर्ण या तालुक्यातील जनतेचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या सर्वांनाच माहिती आहे की राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पूर्ण बार्शीवरती एवढं प्रेम केलेलं आहे, एवढं त्यांचं सातत्यानं लक्ष या बार्शीवरती आहे आणि त्यांचे आशीर्वाद किंवा त्यांनी सातत्यानं या बार्शीवरती केलेलं प्रेम, दिलेला निधी, शेतकऱ्यांकरता दिलेलं पाणी, पिण्याकरता दिलेलं पाणी, त्याचबरोबर उद्योगाकरता दिलेला निधी आणि ह्या सगळ्या ह्याच्यातून सर्वसामान्य गोरगरिबांच्या शेतकऱ्यांच्या जी एक घरामध्ये एक नवचैतन्य कुटुंबामध्ये निर्माण झालेलं आहे तरुणांच्या रोजगारामुळं. त्याचबरोबर भविष्य काळामध्ये पण साहेब फार मोठं या ठिकाणी योगदान देणार आहे याची मला पूर्णपणे खात्री आहे. आणि ह्या सर्व दळणवळणाची साधनं दिलेली, साठवण तलाव, किटीवेर, उपसा सिंचन योजना, MIDC ह्या सर्व गोष्टीमुळं आज सगळ्यांचा एक कल आहे की विकास जर केला तर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखालीच होऊ शकतो, नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली होऊ शकतो. आणि या ठिकाणी जयाभाऊ गोरे सारखा एक माझा मित्र, माझ्या भावाच्या वरची मला त्यांनी ताकद या ठिकाणी दिली आहे. साहेबांनी पण सांगितलं की जयाभाऊ आपला राजूभाऊ एक सहकारी आहे आणि काय जी 15 महिन्यापूर्वी घटना घडली राजूभाऊच्या बाबतीमध्ये आपण सगळ्यांनी ताकदीनं राजूभाऊंच्या पाठीमागे उभं राहायचं. वेळोवेळी मला पार्टीच्या माध्यमातून दिली गेलेली ताकद, साहेबांचं असलेलं लक्ष, या सर्व गोष्टी आणि विकासाच्या मुद्द्यावरती ही निवडणूक आम्ही भाजपच्या विरोधात एक निकटवर्तीय म्हणून जायचे फडणवीस साहेबांचे मानले जात आहेत. मात्र सत्तेतच असलेले शिवसेना यांनी दोन्ही शिवसेना एकत्रित, दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित करत आमदार दिलीप सोपल यांनी तुमच्या विरोधात जे आहे ते सगळे उमेदवार उभा केले होते राऊत गटांचा, तरी देखील जायचं या ठिकाणी विजय झालाय, काय सांगा? निश्चितपणाने या ठिकाणी आदरणीय शिंदे साहेब सुद्धा माझ्यावरती तेवढंच प्रेम करतात. आदरणीय दादांनी पण तेवढंच प्रेम केलेलं आहे. आज दादा आपल्यामध्ये नाहीत, परंतु या ठिकाणी शेवटी प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याकरता प्रत्येक जण आपापले प्रयत्न करत असतो आणि ह्याच संधीचा फायदा घेऊन नेहमी मी पाठीमागं पण सांगितलं की मी 42 वर्ष झालं, वयाच्या 15 वर्षापासून राजकारण करतोय. फक्त 4.5 वर्षच मी सत्तेमधलं राजकारण केलं की 2 वर्ष आदरणीय विलासराव देशमुख साहेब आणि राणे साहेब आणि आता आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून 2.5 वर्ष सत्ता आली. 37 वर्ष आम्ही या ठिकाणी विरोधामध्ये काढली, परंतु ह्यांना विरोधामध्ये कधीच दम निघत नाही. तर पडलेल्या माशासारखं ह्यांची परिस्थिती आहे. त्यामुळे काही ना काही बनाव करून आदरणीय शिंदे साहेबांना पण जी काही मंडळी होती इथं जिल्ह्यातली थोडीफार, त्यांना मीच गाईड करून थोडं काही माहिती चुकीची केलेली आहे. आणि दादांकडे पण मी सुनेत्राताईंना पण आता जाऊन भेटणार आहे आणि आदरणीय शिंदे साहेबांना पण जाऊन भेटणार आहे. आणि तुम्हाला त्या दिवशी सांगितल्याप्रमाणे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब सगळ्यांचा सत्कार करण्याकरता, बार्शी तालुक्याचा आभार मानण्याकरता साहेब लवकरच बार्शीमध्ये येणार आहेत. त्यावेळेस ही दोन्ही नेते या ठिकाणी बार्शीमध्ये साहेबांवर दिसतील आणि बार्शीकरांना आशीर्वाद देतील आणि आभार मानतील. विधानसभेत असा विषयच नाही. आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की हडपसरच्या प्रॉपर्ट्या बघा, कासरवाडी रोडच्या प्रॉपर्ट्या बघा, आज कशा करता कुठं गेले होते, सगळं तत्व बाजूला ठेवलं आणि किती पक्षाची युती केली सगळी. आणि ती युती काय प्रेमानं केली होती का? आज सगळे गल्लोगल्लीमध्ये चर्चा आहे की सगळं काय आलेलं दोघांनी वाटून घेतलंय. नगरपालिकेत खर्च झाला, मार्केट कमिटीला खर्च झाला, म्हणून या गोरगरीब कार्यकर्त्यांना वाऱ्यावरती सोडता तुम्ही. स्वतःच्या निवडणुकीला धनशक्ती जनशक्ती दिसत नाही. आताच कार्यकर्त्याच्या निवडणुकीत कार्यकर्ते वाऱ्यावर सोडले. मी तुम्हाला खोटं बोलत नाही. या 18 पैकी 10 जण मला पाठिंबा देण्याकरता आले होते. नाही म्हणलं, तुमची लढत आहे, मी असं चुकीच्या पद्धतीने राजकारण करणार नाही. तुम्ही तुमच्या परीनं तुम्ही लढत राहा, आम्ही आमच्या परीने लढत राहू. आणि असं कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडल्यानंतर कार्यकर्ते आता दाखवून देतील त्यांची काय म्हणजे
त्यांना पुढं हिसाब किताब कार्यकर्ते मागणारच आहेत त्यांचा. आणि ह्या कार्यकर्त्याला सुद्धा सांगतो की बांधवानो, अत्यंत प्रामाणिक अशा लढणाऱ्या एखाद्या सेनापतीवरती विश्वास ठेवा. अशा अंधारात घाव करणाऱ्या सेनापतीवरती कधी विश्वास ठेवू नका. कोण खरं कोण खोटं जनतेने पण ओळखलं आणि कार्यकर्त्यांनी पण ओळखलं. आता ह्यांची गंमत गावागावात गेल्यानंतर कळत. धन्यवाद.